खरंच रे राजांनो, माझा हा विषय म्हणजे कीर्तन रंगवण्याचा नाही बरं, माझा हा विषय देशप्रेमाचा विषय, लक्षात ठेवा. म्हणून क्षमा करा, बऱ्याचदा काही महाराज लोकांना असं वाटतं की हे काय म्हणतात ते. मी म्हणतो आणि म्हणत राहील. मी ओठातून म्हणत नाही, मी पोटातून म्हणतो. पोटातून देशाची सेवा म्हणून म्हणतो. आणि तुम्हालाही सांगतो, सांगू का? सांगतोय. हे आहे कोणाचं हे मला माहीत नाही, पण आहे चांगलं म्हणून म्हटलंय. बघा, तुम्ही पहिले हिंदू आहात, नंतर मराठा आहात, बरोबर आहे? तुम्ही पहिले हिंदू आहात, नंतर माळी आहात. तुम्ही पहिले हिंदू आहात, नंतर वाणी आहात. तुम्ही पहिले हिंदू आहात, नंतर तेली आहात. तुम्ही पहिले हिंदू आहात, नंतर काय आणखी काय लावून घेतात ते लावा, नंतर मारवाडी आहात. तुम्ही पहिले हिंदू आहातले का? पहिलं कशाला विसरताय? पहिले हिंदू आहोत ना आपण, नंतर माळी आहोत. पहिले हिंदू आहोत आपण, नंतर मराठा आहोत. पहिले हिंदू आहोत आपण, नंतर तेली आहोत. पहिले हिंदू आहोत आपण, नंतर वाणी आहोत. पहिले हिंदू आहोत म्हणतात, नंतर भाट आहोत. हे भाट आहे आमचे भाट आहे ते. हे बघा, नंतर भाट आहोत. पहिले हिंदू आहोत आपण, नंतर मातंग आहोत. पहिले हिंदू आहोत आपण, नंतर आहोत आपण, नंतर आहोत. नंतर त्याचा विचार कधी नाही करायचा माझ्या दादांनो. या देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर अगोदरच त्याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. हिंदू सत्ता समजला? बस एवढं लक्षात ठेवलं म्हणजे झालं. खूप काही लक्षात ठेवण्याची काय गरज आहे रे? एवढं लक्षात ठेवायचं आपण पहिले कोण आहोत म्हणून. नंतरचे कोण आहेत ते सोडून द्या. पहिले आपण जन्माला आलो त्यावेळेला हिंदू आहे. जन्माला आलो तेव्हा आपण हिंदू असाल आणि मरेपर्यंत आपल्याला जर हिंदू राहण्याची इच्छा असेल तर नंतरचा विचार तुम्हाला करता येणार नाही. नंतरचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही हिंदुत्वाचं काम कराल असं मला वाटत नाही. असं आपण सगळे जण, आमचे अविनाश महाराज, तुमचं तर नाव दिलंच नाही त्याच्यात. हे आम्हाला आणणारे हे असे आहेत महाराज, यांनी आमच्या नानाला लग्गा लावला. नानाकडून सगळ्या तारखा घेतल्या याने. नानाने आमचा कान धरल्यानंतर आम्हाला यावंच लागतं इथे. नानाने कान पकडला, तुम्हाला नाचनखेडला जावंच लागतं म्हणे, ते माझं प्रेमाचं गाव आहे. म्हटलं जातो बाबा. आता आलो उठून आणि जायचं उद्या सकाळी कर्जतला. कर्जतला सकाळचा कार्यक्रम आहे, कीर्तन आहे. कर्जत शेंदुर्णीच्या बाजून आहे. असो, अभंगाचा भाव तर मी आपल्या पुढे मांडणारच आहे माझ्या पद्धतीने. पण खरं म्हणजे मी आपलं अभिनंदन सुद्धा करणार आहे. अभिनंदन करण्याचं कारण असं आहे की आपला हा उत्सव 25वा उत्सव आहे. 25 वर्षाच्या अगोदर आपण चालू केला होता, त्याला आज 25 वर्ष पूर्ण होतात. 25 वर्ष एखाद्या उत्सवाला झाले म्हणजे त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. त्याचे 50 वर्ष झाले की त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. 75 वर्षानंतर त्याला अमृत महोत्सव म्हणतात. आणि 100 वर्ष पूर्ण झाले की त्याला शताब्दी किंवा हिरक महोत्सव असं म्हणतात. तुमच्या सप्ताहाचे 25 वर्ष पूर्ण झाले. मला असं वाटतं ज्यांनी चालू केला होता हा कार्यक्रम तेही इथं उपस्थित आहेत ना? ज्यावेळेला चालू झाला होता तेही उपस्थित आहेत. 25 वर्ष पूर्ण केलेत तुम्ही. माझी अशी इच्छा आहे की ज्यावेळेला या सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी असलं पाहिजे.
ज्या वेळेला अविनाश महाराज या सप्त्याचे 75 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला दुसऱ्या दिवसचं कीर्तन माझंच असलं पाहिजे. वाहवा याचा अर्थ असा आहे की याला मला 50 वर्ष बोलवायचंच नाही याचा अर्थ. वा वा, म्हणजे 50 वर्ष गायब तुम्ही महाराज. आणि 100 वर्ष पूर्ण होतील ना त्यावेळेला हे दोन्ही जोबदार अशी उभे असले असा त्यांचा रुबाब असला पाहिजे. एकदम मस्त. आकल्प आयुष्य व्हावे तया कुडा माझिया सकळा हरचे दास. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा. कशाचा अहंकार धारण करता लेखू? काय अहंकार धारण करायला? अहंकार काय धारण करताय? काय अहंकार धारण करण्यासारखं आहे आपल्याजवळ? आपल्यापेक्षा खूप श्रीमंत लोक आहेत लेखा देशात. काय अहंकार धरता श्रीमंतीचा? काय आहे रे तुझ्याजवळ? 4 एकर लेखा जमीन त्यात 50 नाले. 4 एकर जमीन त्याच्यात 50 नाले, 2 शेंबडे पोरून एक चिपडी बायको. झालं तुझं? काय तुझं? किती श्रीमंत लोक आहेत लेखा देशामध्ये. कशाचा अहंकार धारण करता रे राजा? माणसाला अहंकार असला पाहिजे तो एकतर परमार्थाचा असला पाहिजे नाही तर देशाचा असला पाहिजे. नाही आम्ही महाराज आहे. महाराज तुझ्यासारखे आम्ही रामायणाचार्य आहे. आम्हाला आता ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार भेटला. अरे असे पुरस्कार किती भेटलं लोकाला? कुठला रे तू की झाड की पत्ती लेखा? कशाला अहंकार धारण करतो रे? अपमानातून निर्माण झाला हा संप्रदाय. 108 वेळेला अंगावर थुंकणं ज्याने सहन केलं त्याचा हा संप्रदाय. त्याच्या मायबापाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं त्याचा हा संप्रदाय. ज्यांना गावातल्या लोकांनी काढून दिलं त्यांचा हा संप्रदाय लेखा. त्या संप्रदायावर तुम्ही अभिमान करताय, अहंकार धारण करताय की आम्ही ज्ञानी आहो. कुठले रे ज्ञानी तुम्ही? कुठलं सांगताय रे तुम्ही? शास्त्रातलंच सांगताय ना, ग्रंथातलंच सांगताय ना, ज्ञानेश्वरीतलंच सांगताय ना. तुमचं काय? कुठले ज्ञानी आहात तुम्ही? कशाचा अहंकार धारण करताय महाराज? कोण म्हणते अहंकाराने माणसाचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही? कशाचा अहंकार? काय देहाचा अहंकार आहे रे तुम्हाला? कशासाठी अहंकार धारण करताय देहाचा तुम्ही? आमचे महाराज आहेत. महाराज तुमच्या लग्नातले फोटो आहेत का काही? नाही असतील. वा वा, लग्नातले फोटो नाही? मग आता कशावरून समजायचं आम्ही? तुम्ही नेमकं काय केलंय कशावरून समजायचं? फोटो तर लागतात का नाही? हो तुमच्या लग्नातले आहेत? हा नाही? अरे वा, लग्नातला फोटो घ्या एक, आणि एक आता आपल्या हातात आरसा घ्या आणि एकदा असं पहा तुम्ही त्या आरशामध्ये. एकदा आरशामध्ये पाहत जा, एकदा फोटोकडे पाहत जा. आरशाकडे पाहत जा, एकदा फोटोकडे पाहत जा, एकदा आरशात पहा, एकदा काय होतं असं तू खोबऱ्याची वाटी. कशाचा अहंकार धारण करताय महाराज? अरे राजानो, ज्यांनी अहंकार धारण करायला पाहिजे त्यांनी तर अपमान सहन केलाय. ज्यांनी अहंकार धारण करायला पाहिजे त्यांनी तर त्रास सहन केलाय. आपल्याला कशाचा अहंकार आहे राजानो? अजिबात अहंकार धरू नका रे बाबांनो. श्रीमंतीचा लक्षात ठेवा. एकाच्या सासरवाडीला अंगठी केली. अंगठी सासरवाडीला, हो म्हणजे अधिक मास होता. अंगठी आहे 3 ग्रॅमची होती. 3 ग्रॅमची. किती? 3 ग्रॅमची. आणि ते गावात पंगत होती. पंगत होती आणि ते असं फिरत होतं. इथं वाळा, इथं वाळा, इथं वाळा, इथं वाळा, इथं वाळा, इथं वाळा. त्या पंक्तीमध्ये एक पेट्रोल पंपाचा मालक होता आणि त्याच्या पोराने त्याला 50 तोळ्याचं कळ केलं. तर 50 तोळ्याचं, लोखंडाचं नाही सोन्याचं, 50 तोळ्याचं. आणि त्याने ते दंडात घातलं होतं. ते अंगठी आली, इथं वाढव, इथं वाढव, इथं वाढव, इथं वाढव. ते पेट्रोल पंपाच्या मालकाने आपला असा शालू वर सारला. इथं वाढ म्हणे, वाढ इथं, वाढ.
ती अंगठी थांबलीच नाही तिथं, नको रे म्हणे बाबा आपल्या पुढे काय अहंकार धारण करताय. अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या दासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकार नाही धारण करायचा कडे. कसं ऐकताय तुम्ही कीर्तन मला माहीत नाही, यातले विनोद सोडून द्या, हे दृष्टांत असतात, यातले सिद्धांत पहा. पहिला सिद्धांत मांडलाय मी तुम्हाला. सिद्धांत समजातो की आपण पहिले हिंदू आहोत, नंतर कोणातरी जातीचे आहोत. हा सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. हा सिद्धांत पक्का आपल्या डोक्यात ठेवा. याला विसरू नका. तुम्हाला देशाची सेवा करायची इच्छा असेल तर नका विसरू. सोडून द्या हे आता. किती दिवस एका लाईनला एक माणसं एका जातीने उभे आहेत, लेको एका जातीने उभे आहेत, एका रांगेमध्ये उभे आहेत, एक ठसा देण्यासाठी उभे आहेत. आणि आपण मात्र जातीचा विचार करताय, वेगवेगळ्या रांगेमध्ये उभे राहत आहे. वेगवेगळ्या रांगेमध्ये उभे राहिलेत ना, तर खऱ्या अर्थाने त्या एका रांगेमध्ये उभं राहणारी माणसं कमी असले तर हे वेगवेगळ्या रांगेतले असल्यामुळे आपल्याला घात केल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षात ठेवा. आपण सुद्धा एका रांगेत उभं असलं पाहिजे, एका रांगेत उभं असलं पाहिजे. भारत माझा, सारे भारतीय माझे बांधव आहे. तुम्ही आम्ही खेडी मेडी गदारोडी गदारोडी आनंदे, गदारोडी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोडी आनंदे, गदारोडी आनंदे. चला आता पुढे जाऊ आपण. माहित आहे तुम्हाला की हा मनुष्य जन्म किती महत्वाचा आहे म्हणून? फार महत्वाचा आहे. याच्याकडे कसंही पाहू नका लेका, खूप महत्वाचा आहे मनुष्य जन्म आपल्याला भेटलाय. अहंकार नाही धारण करायचा, पण मनुष्य जन्म किती महत्वाचा आहे. बापरे, एक एक श्वास जात है, तीन लोक का मोल, कहना सो कह दिया अब क्या बजाऊ ढोल. घडलेली घटना सांगून जाईल तुम्हाला मी. एक फार मोठी पारमार्थिक क्षेत्रातले खूप मोठे मठाधीश होते, खूप मोठे मठाधीश होते. त्यांचं नाव मी सांगणार नाही तुम्हाला आणि एकांतामध्ये सांगून जाईल. एका शिष्याकडे त्यांनी जबाबदारी द्यायचं ठरवलं बरं का महाराज. मंगेश महाराज. एका शिष्याकडे, तुमच्याकडच्या सारख्या सज्जन शिष्याकडे त्यांनी सगळी जबाबदारी द्यायची ठरवली. कोट्याधीश, अब्जाधीश संपत्ती, अब्जोपती होता मठ तो. आणि ज्यावेळेला तो कागद पूर्ण लिहिला आणि लिहिल्यानंतर त्या ठिकाणी आता सही करायची, पेन हातात घेतला, सहीसाठी आता टेकवणार, अटॅक आला, निघून गेले. किती महत्वाचा होता तो क्षण, किती महत्वाचा होता तो क्षण. निघून गेला. शेवटी घरगुती लोकांनी, त्यांच्या घरातल्या लोकांनी भयंकर त्रास दिला, भांडणं केले. त्या सज्जन माणसाला तिथून काढून गेलं आणि तो मठ आपल्या ताब्यात घेतला. किती महत्वाचा क्षण होता रे तो, किती महत्वाचा क्षण होता. एक एक श्वास जात है, तीन लोक का मोल, कहना सो कह दिया अब क्या बजाऊ ढोल. सांगितलं तरी सांगितलं मी तुम्हाला. आता काय सांगू, कबीरजी म्हणतायत, सज्जनानो, हा मनुष्य जन्म अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. पावला हा देह काकताली न्याये, न घडी हे उपाय घडू आले. खरं सांगू तुम्हाला, ज्या गोष्टी महत्वाच्या असतात ना त्या दुर्लभ असतात बरं. त्या काही सहजासहजी भेटत नसतात, अत्यंत दुर्लभ असतात महत्वाच्या गोष्टी.
काही गोष्टी सहज भेटतात आपल्याला, त्या महत्वाच्या नाहीत म्हणून सहज भेटतायत. हा, काही गोष्टी सहज आपल्याला कुठेही गेलं तरी भेटतात आपल्याला गोष्टी काही. मग त्या महत्वाच्या आहेत का आपल्या जीवनामध्ये? सहज भेटतात काही गोष्टी, सहज भेटतात काही गोष्टी. काही गोष्टी फार महत्वाच्या असतात, त्या सहज भेटत नाहीत महाराज, आणि म्हणूनच त्या महत्वाच्या असतात. सांगतोय मी तुम्हाला, परीस परीस, लोखंडाचं सोनं करणारा परीस पाहिजे असेल तुम्हाला तर मी तुम्हाला आयडिया सांगतो. 2 चोपदाराला सांगायचे आहे मला फक्त. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला परीस पाहिजे का? हो तर म्हणा. हा, तुला पाहिजे का रे परीस? याला परीस दिला की बस हा लगे खासदारच बा विधान परिषद वरचा. परीस भेटल्यावर हा रेल्वे लाईनलाच लावून टाकील बघा, सगळी रेल्वे याचीच. परीस, लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोनं तयार होतो तो परीस. पाहिजे असेल तर आयडिया सुद्धा सांगतो. महिलांनी चांगलं लक्ष देऊन ऐका. तुम्हाला सोन्याच्या दुकानात जायची गरजच पडणार नाही. लगेच परीस भेटून जाईल तुम्हाला, आणि लगेच परीस होऊन जाईल तुमचा जोड. काहीच करायचं नाही बघा. एक करदोडा घ्यायचा, ते करदोडा घेऊन त्याला 7 गाठी बांधायच्या, तुमच्याच हाताने बांधायच्या, तुमच्याच हाताने सोडायच्या. तुमच्याच हाताने बांधायच्या, तुमच्याच हाताने सोडायच्या. लगेच परीस तयार होईल, लक्षात ठेवा. असा करदोडा घ्यायचा, गाठी बांधायच्या, तुमच्याच हाताने बांधायच्या, तुमच्याच हाताने सोडायच्या. लगेच परीस मिळून जाईल तुम्हाला. फक्त त्यातली वेळ ठरलेली आहे. त्या गाठी ज्या बांधायच्या ना, वीज चमकते ना आकाशामध्ये, वीज चमकते, तेवढ्याच काळामध्ये त्या बांधणे झाल्या पाहिजेत आणि सोडणे झाल्या पाहिजेत. पाहिजे का परीस? पाहिजे. बापरे, इतक्या मन लावून ऐकत होत्या बाबा. काय परीस? अमर होण्यासाठी अमृत महत्वाचं आहे. महत्वाचं आहे म्हणून दुर्लभ आहे. मी बोलत नाही, माझी माऊली सांगते. आनिका सारिका बहुवसू, जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैव गुणे. अनेक अनेक दगडासारखा कधी परीस भेटत नसतो, आणि अनेक पेयासारखं कधी अमृत भेटत नसते. अमृत महत्वाचं आहे म्हणून दुर्लभ आहे, परीस महत्वाचं आहे म्हणून दुर्लभ आहे. तसा मनुष्य देह महत्वाचा आहे म्हणून दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, महत्वाचं आहे तर करायचं काय? खूप महत्वाचं आहे म्हणून करायचं काय? सोन्याची सुरी झाली म्हणून का उरात मारून घ्यायची? काय करायचं काय याचं? सज्जनानो, महत्वाचं आहे आणि महत्वाच्या गोष्टीसाठी भेटलेलं आहे. महत्वाच्या गोष्टीसाठी भेटले आहे बा. हो, डॉक्टर होण्यासाठी भेटलाय नाही, वकील होण्यासाठी भेटलाय, व्हायला हरकत नाही. कशासाठी भेटलं? मग महत्वाचं कामासाठी नाही. कशासाठी भेटलाय हा महाराज? हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण प्रपंच केलाच पाहिजे, आपण प्रपंच सांभाळलाच पाहिजे, आपण मुलाबाळांना सांभाळलंच पाहिजे. पण मला असं वाटते सगळं जीवन त्यांच्या सांभाळण्यामध्ये नाही गेलं पाहिजे. आपल्याही उद्धाराचा विचार आपण केला पाहिजे. कधी करणार उद्धाराचा विचार? अरे, घर सोडलं त्या लोकांनी, संन्यासी झाले ते, हे आश्रमात राहत आहे. काय स्वार्थ आहे यांच्या जीवनामध्ये? इंजिनियर आहेत, आता सध्या ड्युटीवर आहेत, फॉरेनमधले त्यांची ड्युटी चालू आहे. काय काय गरज आहे हे भगवे कपडे धारण करण्याची? सगळं आहे. ज्याला नाही त्याला भेटत नाही, पण आहे ज्याच्या नोकरी आहे त्याचा तर काही वांधाच नाही ना. पण तरी सुद्धा हे वस्त्र धारण करून जर खऱ्या अर्थाने वृंदावन सारख्या क्षेत्रामध्ये राहण्याची इच्छा होत असेल महाराज, तर मला असं वाटतं ही इच्छा कशासाठी आहे? ही इच्छा फक्त भगवत प्राप्तीसाठी आहे, आणि ती असली पाहिजे. आपण प्रपंचही सांभाळला पाहिजे आणि आपल्यासाठीही जगलं पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमच्यासाठी जगत नसाल तर मग काय जन्मभर प्रपंचच करता? प्रापंचिक लोक सुट्टी नाहीत देत महाराज, नाही सुट्टी देत. लक्षात ठेवा, प्रापंचिक माणसं माणसाला जन्मभर वापरतायत, जन्मभर वापरतायत. बस झालं, साठीनंतर आपण सोडलं पाहिजे.
लग्न झालेत मुलांची आता. पाखरं सुद्धा सोडून देतात आपल्या पिलांना. पंख फुटले की देतात सोडून, नाहीत वापरत, नाहीत त्याच्याकडे पाहत. नंतर गाय सुद्धा वासराला कळायला लागलं की देते सोडून. तसं हे झाल्यानंतर तुम्ही सुद्धा सोडून दिले पाहिजे. पण तुम्ही असे खोडीचे आहात. मंत्र मात्र भगवत चिंतन केलं पाहिजे असं मी म्हणत नाही, असं माझं आचार्य सांगतात. अंगंगलितं पलितं मुंडं दशनविहीनं जातं तुंडं वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चति आशापिण्डं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं मूढमते. हे मूढमते, झालंय ना आता, अंग गलित झालंय ना, मुंड पलित झालंय ना, दात हालायला लागले ना, आता गुडघे गेलेत ना. आता येईल का नातूच सांभाळतो का रे फक्त तू? मंदिरात जात नाही लेका, मंदिर कधी झाडून काढत नाही लेका, सप्त्याला वर्गणी देत नाही लेका. तुझे पोरं बरे रे तुझ्यापेक्षा. झालंय ना लेका, इतके मोठी इस्टेट असून फक्त ₹1.25 देऊ म्हणतो तू सप्त्यासाठी. ₹1.25 देऊन घरातले 9 जण जेवायला येऊ. तुमच्या भंडाऱ्यातली काही बुंदी शिल्लक राहिली तर घरी घेऊन जाऊ. तुमचा सगळा सप्ताह झाल्यानंतर तुमचा हिशोब घेऊ, आणि तुमचा हिशोब जर नाही पटला तर दिलेला ₹1.25 परत घेऊ. अरे अरे, याच्यासाठी आहे महाराज हे नाही, फक्त विषयासाठी नाही. हा, जाणार आहोत आपण, नक्की जाणार आहोत आपण, पण आपल्या जीवनाची सफलता ही महत्वाची आहे का? खरंच महत्वाची. खूप बोलण्यासारखं आहे. आपल्याला अभंगाच्या दिशेने जायचं आहे. थोडक्यात अभंग पाहून थांबायचं आहे. खरं म्हणजे एक सांगेल तुम्हाला मी की एका चिकट माणसाने, चिकट समजतो का तुम्हाला? चिकट म्हणजे कंजूस, आणि कंजूस म्हणजे चिकट. मक्खी चूस. एखादी माशी अशी उडत येई महाराज, आणि ती त्याच्या ताटातल्या तुपामध्ये पडावी, त्याने फेकून न द्यावी, त्याने ती तोंडात घालावी, आणि चोकून तिच्याकडून सवयीने तूप वसूल करावा. खूप चिकट, भयंकर चिकट माणसाच्या घरची पंगत होती. कशी ठेवली बिचाराने माहीत नाही. 1000 माणसाची पंगत होती, आणि त्यांनी तूप आणलं होतं वाढायला. तूप आणलं होतं वाढायला. मग तूप एवढ्याशा वाटीभर तूप होतं, एवढ्याशा, बरं का. आता खरं सांग चोपदार तुम्हाला, एवढ्याशा वाटीभर तूप 1000 माणसाला वाढायचं. कशाने वाढशील रे तू? पडीने का चमच्याने? हा, चमप्याने. अरे बा, वाटी एवढी नाही बाबा, एवढीच वाटी आहे. एवढ्याशा वाटीभर तूप 1000 माणसाला पुरलं पाहिजे. कशाने वाढशील? पडीने. पडी मोठी असते राजा. कशाने वाढशील? हा, तुम्हीच सांगा. म्हणे तुम्हालाच पाकिट भेटणार आहे, माझं काय त्याच्यात? नंबरी आहेस रे. काय करा? पिस्तवावर टाकून सण नाही, असं वाढायचं प्रत्यक्ष. कशाने? मुंगी, बोटाने. हॅटले गो, बोटाने सुद्धा जास्त लागणार आहे. सुईने. बापरे, हे तर माय पुढचे निघले. हे मला दामदाने सांगायचं होते, सुई लोक गेले. चांगल्या पंक्ती आहेत मग तुमच्या घरच्या. सुई मला माहीतच नव्हतं सुईने वाढत असतात म्हणून. चला, ठरलंय. तत्व सांगतो गड्या. हे काही टेप करू नको रे जास्त. लाईव्ह चालू आहे का? नाही ना. आणि ते कॅसेट नको बनवू यायची. आता हे वेगळं कीर्तन आहे आज जरा, नाही तर का आम्हाला म्हणतील काही लोक तिथं. ते बनवू नको म्हटलं. हो भाऊ, नाही देशील सोडून तिकडे. बघा,
आणि हे वेगळ्या कीर्तनालाच जास्त लाईक असतात ले का. असं अभ्यासू कीर्तन केलं की दक्षिणाही कमी आणि कार्यक्रमही कमी आहे ना रे. एवढ्याशा वाटीभर तूप होतं ठेवलं होतं तपवण्यासाठी. हिवाळ्याचे दिवस होते आणि एक माणूस तिथं आला आणि नौकर होता. श्रीमंत माणूस असल्यामुळे नौकर खूप होते. त्यांनी ती वाटी उचलली आणि तुपाची वाटी खूप गरम होते ना महाराज, ते त्याच्या हातून निसटली. सगळं तूप चुलीत गेलं, सगळं तूप चुलीत गेलं. हा तिथं येऊन पाहतो तर तूप चुलीत गेलं. मालक आला आणि रडायला लागला, ह्या तूप गेलं, ह्या तूप गेलं, ह्या तूप गेलं. बाईने ओळखलं आपलंच आहे. अरे बाईने ओळखलं आपलंच आहे. बाई तिथं आली आणि विचारलं, काय रडता हो? हे करता म्हणजे काय रडता? म्हणे तूप गेलं ना, तुरीत गेलं तूप. जाऊ द्या ना म्हणे, इथेही गेलं आणि तिथेही जाणारच होतं ना. वारकऱ्याची तर पंगत आहे. यांच्या बापाने कुठं तूप पाहिलं, तसंच पंक्तीत वाढायचं, पुंडलिकवर देव म्हणायचं. हे करता मोठे, तुम्हाला तर काही काय म्हणतात रे ते, तुम्हाला तर काही समजतच नाही आहे ना, असं म्हणतात. आत्ता ऐका मी काय सांगतो ते, आत्ता ऐका. आत्ता मी हे सांगणार आहे तुम्हाला. तो म्हटलो मूर्ख आहेस तू, पागल आहेस, अडाणी आहेस तू. हे तूप काय चुलीत टाकण्यासाठी आणलं होतं का? हे तूप पंक्तीत वाढण्यासाठी आणलं होतं. चुलीतही तूप जाणारच आहे, पंक्तीतही तूप जाणारच आहे. मग खरं सांगा, तूप पंक्तीत गेलं पाहिजे का चुलीत गेलं पाहिजे रे? सांगा तुम्ही आता. पंक्तीत गेलं पाहिजे का चुलीत गेलं पाहिजे? पंक्तीत गेलं पाहिजे, पंक्तीत गेलं पाहिजे. खरं सांगू का, तुमचं जीवन जर सत्कर्मामध्ये जात असेल तर समजून चला हे पंक्तीत गेलेलं तूप आहे. आणि तुमचं जीवन जर फक्त आणि फक्त प्रपंचासाठी खर्च होत असेल तर हे चुलीत गेलेलं तूप आहे. तूप कुठं द्यायचं आहे तुम्ही ठरवायचं आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हीच देही घडे देवाचे भजन. भगवत प्राप्ती याच देहामध्ये होऊ शकते. अत्यंत दुर्लभ देह आहे. आणि म्हणून महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव. तुझं भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव. तुझा भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव. भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. कलियुगातला अत्यंत हा सुलभ उपाय आहे गड्या. हा सुलभ उपाय तू कर, तुला त्याची प्राप्ती होईल. त्याची प्राप्ती म्हणजे समाधानाची प्राप्ती होईल. त्याची प्राप्ती म्हणजे सुखाची प्राप्ती होईल. प्रत्यक्ष तू आपल्या घरी येईल आणि आपल्यासोबत काम करू लागेल. एवढे आपण आधी अरे असू द्या. काय रे, तू झोपला होता एक त्यातला, तू अंगावर पडला दुसऱ्याच्या, असं झालं. झोपू नका, झालंय आता, थोडक्यात झालंय. 15-20 मिनिटं राहिले का. चला ऐका. विठाल विठाल आपण एवढे अधिकारी आहोत का की देव आपल्यासोबत खुरपण करेल? आपण एवढे अधिकारी आहोत का की देव आपल्यासोबत पाणी भरेल? आपण एवढे अधिकारी आहोत का देव आपल्यासोबत दळण दळेल? नाही.
एवढ्या अधिकाराची आपण नाही, एवढी मोठी साधनाही आपली नाही महाराज. पण ही साधना जरी आपली नसली तरी भगवत प्राप्ती म्हणजे काय, माणसाच्या जीवनामध्ये समाधान म्हणजे भगवत प्राप्ती आहे, लक्षात ठेवा. खरं सांगू का तुम्हाला, खरं विसरलात का नाही तुम्ही इथं सगळं? खरं सांगा, विसरला का नाही तुम्ही सगळं? विसरला. हे आमचे महात्मे इथं बसलेले आहेत ना, विसरले यांच्या मठाला. तुम्ही पेट्रोल पंप विसरलात का नाही? काय डोक्यात इथं तुमच्या? नाही विसरला. तुम्ही विसरला का नाही रे सगळं? विसरला तुम्ही सगळं, खरंच विसरला. विनेकरी तुमचं कसं काय? अरे विसरला का नाही तुम्ही सगळं? हां, आता इथं कीर्तनात, नंतर कीर्तन झाल्यावर जाऊ द्या, पण आता विसरला का नाही तुम्ही सगळं? तुम्ही तुमची सत्ता विसरलात, तुम्ही तुमची संपत्ती विसरलात, तुम्ही तुमचं घर विसरला. अरे हेच तर भगवत प्राप्ती आहे लेको, हेच तर भगवत प्राप्ती आहे. अवघी याचा विसर झाला, अवघी याचा विसर झाला. आणि सगळं ज्या ठिकाणी विसरल्या जाते आणि सगळं विसरल्यानंतर जे भेटते त्याला समाधान म्हणतायत, ते टिकत नाही, तो भाग वेगळा आहे. ते नंतर लगेच माया आपल्यावर पांघरून टाकते. कीर्तन ऐकताना आपल्याला सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतात, सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतात, पण कीर्तन झाल्यानंतर आपण विसरून जातो. माया तिथं उभीच आहे ना, माया दरवाजात उभीच आहे ना. ती काय भाकरी टाकते का फक्त? ती आपलीच वाट पाहते. हे दरवाजापर्यंत कधी येतात, लगेच पांघरून टाकते की लगेच मग घर आठवायला लागते, लगेच पांघरून टाकते, लगेच आपली गाडी आठवायला लागते, लगेच पांघरून टाकते, लगेच आपण चपला नाही आणल्या होत्या, दुसऱ्याच्या घेतल्या पाहिजेत हे आठवायला लागते माणसाला. कीर्तन झाल्यानंतर माया पांघरून टाकते महाराज. माया फार विचित्र आहे महाराज. आवरी आवरी आपुली माया, भयंकर आहे माया. माया म्हणजे माया आहे ती. देव माया सोडून देतो आपल्याकडे आणि त्याच्यापर्यंत आपल्याला येऊ देत नाही. पण लक्षात ठेवा, कीर्तनातलं समाधान, कीर्तनातलं समाधान जर अखंड टिकून राहिलं माझ्या दादांनो, तर नक्की सांगतो तुम्हाला, हेच भगवत प्राप्तीचं पहिलं लक्षण आहे. शेवटपर्यंत कीर्तन होईपर्यंत जर आम्हाला पाकिटाचा विसर पडला तर भाग्य आहे आमचं की हे भगवत प्राप्तीचं लक्षण आहे. आता आम्हाला आठवायला लागलं, 15 मिनिटं आले, काय करते काय सांगा महाराज लेखाचं, आपण लांबून आलो, आतापासून आठवायला लागलं. खरं सांगू का पूर्व मी तुम्हाला, आम्ही 17,000-17,500 गाई सांभाळतो, लक्षात ठेवा. 70 गोशाळा आहेत आमच्या. आम्ही अनाथांची सेवा करतो, आम्ही बेवारस वृद्धांची सेवा करतो, आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करतो, नवीन नाही बांधत, बालसंस्कार शिबिर करतो. आमच्या खिशामध्ये शेवटचा 1 रुपया आहे तोपर्यंत सुद्धा त्याच्यावर फक्त आणि फक्त देव, धर्म आणि देशाचा अधिकार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून असं काही समजू नका, नाही. आणि म्हणून खरं म्हणजे आणि हा जो आनंद आहे ना, हा आनंद स्वर्गात सुद्धा नसेल, लक्षात ठेवा. श्रीमंत माणसाला दानासारखा आनंदच नाही. ज्याच्याजवळ 2 पैसे शिल्लक आहे ना, त्याने उपभोगासाठी त्याचा उपयोग करायचा नाही, त्याने दानासाठी त्याचा उपयोग करायचा. ते दान त्याच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार. असो, भगवत प्राप्ती ही माणसाच्या जीवनातलं अंतिम साध्य आहे आणि ते साध्य प्राप्त करून घेण्यासाठीच हे साधन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. त्याने तू नारायण जोडू शकतो, पण त्यासाठी तुला साधना केली पाहिजे. कोणची साधना केली पाहिजे सांगतायत महाराज, अभंगाच्या 2ऱ्या चरणात. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन,
कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन देणे नारायण देईल भेटी देणे नारायण देईल भेटी कलियुगामध्ये करावे कलियुगामध्ये तुम्ही कीर्तन केलं पाहिजे. कोणचं कीर्तन केलं पाहिजे? लीला कीर्तन केलं पाहिजे, गुण कीर्तन केलं पाहिजे, स्वरूप कीर्तन केलं पाहिजे. कोणचं कीर्तन केलं पाहिजे? तुम्ही स्वरूप कीर्तन करण्याचा अधिकार सगळ्यांचा नाही, गुण कीर्तन करण्याचा अधिकार सगळ्यांचा नाही, लीला कीर्तन करण्याचा अधिकार सगळ्यांचा नाही. महाराज म्हणतात करावे. करावे म्हणजे सगळ्यांनी करावे, सगळ्यांनी करावे. हे कीर्तन करण्याचा आपला अधिकार नाही म्हणून काय कोणचंच कीर्तन करण्याचा आपला अधिकार नाही? हे म्हणण्याचा आपला अधिकार नाही म्हणजे काय कोणची साधना करण्याचा आपला अधिकार नाही? अरे अधिकार आहे. या ठिकाणी सप्त्याच्या ठिकाणी तुमच्याजवळ जर धन असेल तर तुम्ही अधिकाराने ते वापरू शकता. वर्गणीसाठी अधिकार आहे तुम्हाला. धन नसेल तर तुमचं शरीर वापरू शकताय तुम्ही बिछाईत करण्यासाठी, तेही नसेल तर म्हातारे असाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने मन वापरू शकताय, यांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरू शकताय. तुम्ही हे सगळं आहे तुमच्याजवळ. परमार्थाची सुरुवात तुम्ही कधी करू शकताय? कोण्याही अवस्थेमध्ये करू शकताय. प्रपंचाची सुरुवात कोण्याही अवस्थेमध्ये नाही होत महाराज. परमार्थाची सुरुवात मात्र तुम्ही कधीही करू शकताय, कधीही करू शकताय. 75 वर्षाचे झाल्यानंतर सुद्धा करू शकताय. 1 तास शिल्लक राहिला तरी सुद्धा करू शकताय. 7 दिवस शिल्लक राहिले तरी सुद्धा करू शकताय. परमार्थाची सुरुवात तुम्ही कधीही करू शकताय. यारे यारे ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन ए प्यार करे कोई तो देखे केवल मेरे गीत सजा यारे यारे लहान तो यारे ना उम्र की सीमा हो. किती वर्षाचे तुम्ही? तू किती वर्षाचा? हां हां 30 वर्षाचे. तुम्ही 34 वर्षाचे. तुम्ही हो 26 वर्षाचे. 30. तुम्ही 40. तुम्ही 55. 68. 69. 71. कोणी 25, कोणी 30, कोणी 35, कोणी 40, कोणी 45. ते पाठीमागचे भामटे ते हे कोणी 10, कोणी 12, कोणी 15, कोणी मिलिटरीमन नाही का, कोणी 85, कोणी 90. इथं सगळ्यांचा अधिकार. ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन. इथं फक्त जात पाहिला जात नाही, इथं वय पाहिला जात नाही, इथं समाज पाहिला जात नाही, इथं फक्त प्रेम पाहिलं जातं. प्रेम करायला जो तयार असेल ना तो कोण्याही वयातला असला तरी चालतंय. यारे यारे लहान तो. हा म्हणून सगळ्याच गोष्टीचा जरी तुम्हाला अधिकार नसला
तरी रामकृष्ण हरी म्हणण्याचा अधिकार मात्र सगळ्यांचा आहे, सगळ्यांचा आहे, अधिकार असतो. मी आता पुढे म्हणतो, माझ्या पाठीमागे या चोपदाराने दोघांनी म्हणायचं, हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा. हा चला. जटाटवी कलज्जल प्रभाव पावित तले गले वलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 डमन निनाद वट्ट मरवयं चकार चंड तांडवं तनु तुन शिव शिव. अरे काय हो म्हटले होते मग तुम्ही? चला आता हे तुम्हाला म्हणता येत नाही, आता दुसरं म्हणतो, हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा. आज दुसरं म्हणतोय, म्हणा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सकळासी थे आहे कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कोणचं कीर्तन करायचं? नामसंकीर्तन करायचं. कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी. महाराज याच्यासाठी आम्हाला काही वेगळं करावं लागेल? महाराज म्हणतात नाही. युक्ताहार न लगे, कमी जेवायची गरज नाही. याचं काही हसायची गरज नाही बा. मी याच्याकडे पाहिल्याबरोबर तुम्ही हसतात, काही गरज नाही. युक्ताहार न लगे, कमी जेवायची गरज नाही. युक्ताहार न लगे अनेक साधने, दुसरी साधना करण्याची गरज नाही. अल्पनारायणे दाखविले. काय दाखविले? कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. लौकिक सोडायची गरज नाही, युक्त आहाराची गरज नाही. तुम्ही ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आडवावा. आणि तुम्ही जर भजन प्रेमाने केलं, एक दिवस घर विचारत तो तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही रे राजांनो. प्रेमाने पाहिजे फक्त, अशा वरच्यावर नाही पाहिजे का? वरच्यावरचं प्रेम लहान पोरांना सुद्धा समजत असते, देवाला समजणार नाही का? वरच्यावरचं नाही जमत. बावा तुला हुशार आहे, तू अंतरीची घेतो जोडी, आहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. पुढचं सांगतो, पुढच्या प्रमाणाचा विचार असा आहे. विठाला विठाला फक्त नामचिंतन करा, कलियुगामध्ये तुमचा उद्धार होईल असं महाराज सांगतात. काय झालं पहा, असाच एक माणूस महाराजांकडे आला. तो म्हटला, महाराज खरं सांगू का, खूप इच्छा आहे हो पंढरपूरला जायची, पण दुकान सुटतच नाही, दुकानातून वेळच भेटत नाही. खूप इच्छा आहे हो सप्त्याला जायची, पण दुकान इतकं होलसेल आहे, तिथून निघताच येत नाही. पोरं लहान लहान आहेत, सोडणार आहे मी एक दिवस, पण पोरं लहान लहान असल्यामुळे मला सोडता येत नाही. महाराज म्हटलं, तू काय विकतो रे? ऐका बरं का, आता ऐका बरं का. काय विकतो तू? काय विकतो तू? त्यांनी सांगितलं, मी मसाल्याचे पदार्थ विकतो. ऐका, मसाल्याचे पदार्थ. कोणकोणचे पदार्थ विकतो तू? त्यांनी सांगितलं, काय फळ.
असते ना काय फळ मसाल्याच्या पदार्थात असते ना. हो त्यांना विचार काय फळ. दुसरं आणखी मायफळ, जायफळ, मिरे, जिरे आणि हिंग असते ना. हिंग सुद्धा असते पा का. असं हे विकतो तू म्हटले. मग हे आपलं होलसेल दुकान आहे म्हणे महाराज. ट्रकने माल येतो ट्रकने. काय काय माल. कायफळ, मायफळ, जायफळ, मिरे, जिरे आणि हिंग. हिंग महाराज म्हटलेले का हाच तुझ्यासाठी उपदेश आहे. मग हा कसा काय उपदेश महाराज. हे तर सगळं सामायन आहे. म्हटले उपदेश आहे तुला सांगतो. कसा उपदेश आहे. अरे कायफळ. कायफळ म्हणजे काया हे फळ आहे. काया हे फळ आहे ना. कायफळ म्हणजे काया हे फळ आहे. पण लक्षात ठेवले का हे मायफळ आहे. कशाचं फळ आहे. हे मायेचं फळ आहे. कायफळ, मायफळ म्हणून तर लेका जायफळ. म्हणून तर हे जाणार आहे. जायफळ आहे. पण हे ज्याला कळलं ना त्याला मिरे होण्याची शक्यता आहे. मिरे 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 मिरे. तुला खरं सांगू का हा मिरे ही ज्यावेळेला जिरे जिर जिर मिरे ही ज्यावेळेला जिरे त्यावेळेला हिंग 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 न लागे लौकिक सांगावा व्यवहार. न लागे सांडावा व्यवहार. यावे वनांतर भस्मदंड. न लागे लौकिक सांगावा व्यवहार. यावे वनांतर भस्मदंड. यावे सांडावा व्यवहार. घ्यावे वनांतर भस्मदंड. व्यवहार सांडण्याची गरज नाही. दंड घेण्याची गरज नाही. कुठंही जाण्याची गरज नाही. निष्ठा असेल तर तुम्ही आहे त्या ठिकाणी भगवत नामचिंतन करू शकता. विषय असा आहे की महाराज पुढे असं म्हणतात की तुम्हाला खरं सांगतो या भगवत नामचिंतनाशिवाय तुम्ही जर दुसरं काही साधन करत असाल. बस झालं बाबा. यजमान आहे का तू. आजचे यजमान आहे. कीर्तनाचे यजमान. हां ब्राह्मण बॉय आहेत. अच्छा यजमान असेल ना. कीर्तनाचे यजमान कोणी नाही का. नाही सगळ्या मिळून आहे. बरोबर काय हरकत नाही. नाही ते कीर्तनाचे यजमान असतात. हे ब्राह्मण बॉय आहेत. या उपायाशिवाय दुसरा उपाय जर तुम्ही करत असाल तर या उपायाशिवाय नामचिंतन या उपायाशिवाय दुसरा उपाय जर तुम्ही करत असाल तर या कलियुगामध्ये तो व्यर्थ गेल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे माझ अनेक पाव. तुका म्हणे माझ अनेक पाव. तुका म्हणे माझ
तुका म्हणे माझ अनेक उपाय तुका म्हणे माझ अनेक उपाव तुका म्हणे माझ अनेक उपाव तुका म्हणे माझ अनेक उपाय तुका म्हणे माझ अनेक उपाय दिसती देवाव नामे वीण दिसती देवाव नामे वीण कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन नारायण देईल भेटी तेने नारायण नारायण देईल भेटी तेने नारायण प्रधान साधना आहे कलियुगातली. कुठेही बसून तुम्ही करू शकताय, कुण्याही अवस्थेमध्ये करू शकताय. सर्व कार्य करिता हरिबोला असं म्हटलंय ना नारद महाराजांनी. देईल भेटी तेने त्याला काही वयाचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, योनीचं बंधन नाही. कुणाही जातीचे असू द्या, कुणाही वयाचे असू द्या, करू शकतो आपण. म्हातारपणी शरीरातली सगळी शक्ती खलास होत असली तरी तोंडातली होत नाही, वाढत जाते तोंडातली शक्ती. ते काही दुसऱ्याची निंदा करण्यासाठी वाढत नाही, ते नामचिंतन करण्यासाठी वाढते. 60च्या नंतर ज्याला आयुष्य भेटत असेल ना महाराज, तो भाग्यवान आहे. फक्त त्याने त्या आयुष्याचा उपयोग प्रपंचासाठी नाही, नामचिंतनासाठी केला पाहिजे. लक्षात ठेवा. भाग्यवान आहे. 70च्या नंतर ज्याला आयुष्य भेटत असेल, ते फक्त नातू सांभाळण्यासाठी नाही. महिलांनो लक्षात ठेवा, ते नामचिंतनासाठी भेटलेलं आयुष्य आहे. फक्त प्रपंच सांभाळण्यासाठी ते जीवन नाही. असू द्या काय असेल ते, त्यांना सांगा तुमचं तुम्ही सांभाळा, आमचं आम्हाला करू द्या. लेको आता मार्गी लागलो आम्ही, जवळ आलं आमचं मरण. आता तर नामचिंतन करू द्या, आता तर पूजा करू द्या, आता तर वारी करू द्या. आम्हाला किती दिवस गुंतून ठेवताय? नाही महाराज, सोडून द्यायचं. नंतर फक्त नामचिंतन करायचं. लक्षात ठेवा, फक्त नामचिंतन करा. त्या वयात सुद्धा तुम्हाला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात तेने नारायण देईल भेटी तेने नारायण तेने नारायण देईल भेटी रे तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल तेने नारायण देईल कलियुगा माझी करावे ज्ञानेश्वर आजची सेवा या ठिकाणी विराम घेत आहे. आजचा आपला सप्ताहाचा हा दुसरा दिवस. उद्यापासून फार मोठमोठी महाराज मंडळी या ठिकाणी येते. आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं, या उत्सवाला सगळ्यांनी मदत करावी अशी आपल्याला मनापासून विनंती करतो. आणि 7 दिवस आता या वेळेला घरी कोणी थांबायचं नाही. सगळ्यांनी या ठिकाणी यायचं, सगळ्यांनी हा कीर्तन महोत्सवाचा आनंद घ्यायचा. वर्षभर आपल्याला घर आहेच, पण मला असं वाटतं की हे 7 दिवस तरी 2 तास आपण कीर्तनामध्ये घालवले पाहिजेत.
मला आनंद आहे की तरुण मुलं या ठिकाणी आहेत. आणखी या ठिकाणी तुम्ही उद्यापासून आलो पाहिजे अशी आपल्याला विनंती करतो आणि झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. मोठी दिले कुरे वेडे वाकुडे उतरे. करा क्षमा अपराध महाराज हे विठ्ठल. ओ नाही विचारिला हे कालम्या पुरा. करा क्षमा अपराध महाराज जय विठ्ठल. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकारा. ज्ञानदेव तुकारा. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. खाली बसा. जाणारे मंडळी खाली बसा. ऐकायला आलं तुम्हाला? महाराज अजून बसलेले. उद्यापासून पुंडलिक वर्देव झाल्याशिवाय कोणी सुटायचं नाही. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा भव्य दिव्य कीर्तन सोहळा आज या ठिकाणी द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा परम आदरणीय हरिभक्तपरायण विदर्भ रत्न स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था विद्यमान विश्वस्त संजयजी बाबा पासपोर. मला वाटत नव्हतं की बाबा आपल्यापर्यंत येतील. जेव्हा बाबांना संपर्क केला आमचे विठ्ठल दादा, बाबांची तारीख बसत नव्हती. मला विठ्ठल दादा म्हटले होते की म्हणे महाराज फक्त लिहून ठेवा 29 तारीख पाहू. पण त्यांना मी सारखं किद्रवलं नाही ऐकलं. मग नानांचे पाय धरले. नानांनी बाबांना फोन केला. आपलं परम भाग्य आहे. हे मी आणलं म्हणून नाही, हे सद्गुरु जोग महाराजांची कृपा आहे. सद्गुरु जोग महाराजांचा आपल्यावर सर्वांवर आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाच्या बळावरच ही संपूर्ण महाराष्ट्रातील ख्यातनाम साधू मंडळी, कीर्तनकार मंडळी नाही किंवा महाराज मंडळी नाही, साधू मंडळी या ठिकाणी येत आहे. बाबांच्या कार्याविषयी जर बोलायचं झालं तर बाबांनी हजारो मंदिरं बांधली असतील. मी त्यांची स्तुती केल्याच्या नंतर त्यांना कदाचित आवडणार नाही. हजारो मंदिरं. एखाद्या गावात जायचं, ज्या गावात मंदिर नसेल त्या गावात जायचं, त्या लोकांना सांगायचं अहो मंदिर बांधा. ही माझी 1 लाख रुपये पहिली देणगी. आणि मग गावातली इतकं कार्य. बाबांनी सांगितलं की 70 गोशाळा आहेत. त्याच्यानंतर आपण जे शिबिर घेतो, आपल्या गावाला शिबिर घेतलं होतं, हे मार्गदर्शन आम्हाला 4थं वर्ष झाल्याच्या नंतर, या वर्षी कदाचित मला असं वाटतं बाबा भेटले नाही तुम्ही. हां, मागच्या वर्षी आम्हाला बाबा भेटले, आम्हाला मार्गदर्शन केलं. जवळजवळ 2.25 मुलाचं आपण बाबांच्याच मार्गदर्शनाखाली शिबिर केलं. बाबा आपल्याकडून येऊन गेले होते, पाचोऱ्यापर्यंत गेले. मी फोन केला पण काही कारणास्तव पुढे कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे बाबा आले नाहीत. पण निश्चित पुढच्या वर्षी पुन्हा शिबिराला येतील. असं भरपूर ज्यांचं कार्य आहे, इतकं कार्य करून सुद्धा बाबांनी आता मगाशी उल्लेख केला, महाराष्ट्रातील जो ज्ञानोबाराय तुकोबाराय पुरस्कार आहे, त्या पुरस्काराचे विद्यमान या वर्षीचे बाबा पुरस्कार म्हणजे बाबांना मिळालेला आहे. वारकरी शिक्षण संस्थेच्या विषयी बाबांचं इतकं नितांत प्रेम आहे. एवढं कार्य करून सुद्धा, एवढ्या गोशाळा चालवून बाबांनी 2-3 महिन्यापूर्वी संस्थेला 5 लाख रुपयाची देणगी दिली. इतकं महान विद्वत रत्न बाबा या ठिकाणी आलेत. मी माझं परमभाग्य समजतो, माझ्या संपूर्ण गावकरी मंडळींचं परमभाग्य समजतो. 5 लाख रुपये दिले आणि 25 लाख रुपये अजून द्यायचे संस्थेला. आता तुम्ही किती देणार आहे संस्थेला? ही लोक त्यागाची आहेत, भोगाची नाही. या महाराष्ट्रात सर्व म्हणजे 90% लोक भोगाची आहे, पण यांच्यासारखी लोक आहेत ही त्यागाची लोक आहे. संस्थाची त्यागाची आहे मुळात. म्हणून गुरुवरे बाबा या ठिकाणी आलेत. जवळजवळ नांदेड पासून इथपर्यंत आले आणि आता इथून कर्जतला जाणार आहेत. बाबा जवळजवळ 8:10 आले. 10 मिनिटं महाराजांशी संवाद साधला.
लगेच फेटा बांधला ना आता लगेच विठ्ठल दादा म्हटले म्हणे महाराज कार्यक्रम झाल्याच्या नंतर बाबा कुठंच जाणार नाही. म्हटलं काही हरकत नाही, बाबा इथपर्यंत आले आमचं परम भाग्य आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित परम आदरणीय हरिभक्तपरायण विशुद्धानंद बापूजी या ठिकाणी आलेत. प्रकाशानंदजी महाराज आलेत. हरिभक्तपरायण आपले मंगेश महाराज आहेत. हरिभक्तपरायण संतोष महाराज मोहिते आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य कल्पेश महाराज आहेत. आदरणीय रामेश्वर महाराज आहेत. आदरणीय दिलीप महाराज पहुरकर आहेत. दिलीप महाराज सोनाडेकर आहेत. आदरणीय आमचे अमोल आप्पा जामनेरवरून आलेले आहेत. आमचे जे भाऊ महाराज आहेत हरिभक्तपरायण पवन महाराज आहेत. आमचे मधुकर महाराज आहेत. स्वप्नील महाराज आहेत. सचिन महाराज आहेत. शांताराम महाराज आहेत. मोताड्यावरून आमचे दादा आलेले आहेत. किती लांब येथून मोताळा? 100च्या वर आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. पवन महाराज आहेत. दीपक महाराज आहेत. आमचे माधव आप्पा एकोलतीवरून आलेले आहे. आपण हा जो कार्यक्रम करतोय लाईव्ह, हा पसायदान प्रोडक्शन याच्यावर दुसऱ्या दिवशी हे कीर्तन पडतं. याचा सर्वांनी लाभ घ्यावा. तदनंतर आपल्या 2 दिवस मी थोडं विसरलो होतो. पहिल्या दिवसाच्या पंक्तीचे यजमान भागवत त्र्यंबक पाटील हे होते. त्याच दिवशी संध्याकाळी अमृत त्र्यंबक पाटील होते. आज सकाळचे मधुकर विठ्ठल काकडे होते. संध्याकाळचे विजय सीताराम पाटील होते. जसा कार्यक्रम मोठा आहे बाबा तसे पंक्तीदारही मोठे आहेत. होते म्हणजे काल झाले. हा, उद्याचे नाना फकीरा पवार, सकाळचं त्यांच्याकडे अन्नदान आहे. उद्या संध्याकाळी कैलास रामलाल पाटील यांच्याकडे आहे. ठरलेल्याप्रमाणे उद्या सकाळी 6 ते 5:30 ते 6:30 या वेळेत काकडा होईल. सर्व महिलांनी काकड्याचा अवश्य लाभ घ्यावा. तुम्हाला त्रास होतोय मला मान्य आहे, पण माझ्यापेक्षा कमी होतोय. मी 24 तास याच ठिकाणी आहे. आपण कथेला येतात, भरपूर आपले उपकार आहे, पण एवढं वर्ष काकड्याला यायचा त्रास घ्या. 8 दिवसानंतर तुम्ही म्हणा लागलं की अविनाशने खूप त्रास दिला, काही हरकत नाही, पण काकड्याला या. दणदणीत असा काकडा आहे. आळंदीकर महाराज मंडळी संपूर्ण माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचेच विद्यार्थी आपण आणलेले आहेत. इथं म्हणजे संस्थेला नियम सोडून असा एकही कीर्तनकार नाही आणि एकही गायक वादक नाहीत. म्हणून त्याच पट्टीतले संपूर्ण कीर्तनकार गायक वादक मंडळी आहेत. सर्वांनी काकड्याचा अवश्य लाभ घ्यावा. ठरलेल्याप्रमाणे 12 ते 4 या वेळेत कथा होईल. कथा झाल्याच्या नंतर दणदणीत असा हरिपाठ होईल. उद्या रात्री 8:30 ते 10:30 या वेळेत हरिभक्तपरायण मोहन महाराज शेलार शिवचरित्रकार नाशिक यांचं कीर्तन होणार आहे. याही कीर्तनाचा सर्व भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा. तालुक्यातून आलेल्या, पंचक्रोशीतून आलेल्या सर्व गावकरी मंडळींचे धन्यवाद. आपण या कार्यक्रमाचा असंच दररोज अवश्य लाभ घ्यावा ही आपल्या चरणी विनम्र प्रार्थना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज की